देवाच्या रूपात तिथे 2 जण आले. 2 जण आल्यानंतर गोरोबा काकांना म्हटले, गोरोबा काका काय करताहेत? गोरोबा काका म्हटले, काही नाही, बसलेलो आहेत. अहो तुमचे हात? काही नाही, माझे हात तुटले, पण सांगितलं नाही की ह्या कारणामुळे तुटले. मग गोरोबा काकांनी बसल्यानंतर पत्नी आल्यानंतर जवळ सुद्धा येऊ शकत नव्हते. मग ते 2 जण आले. ते कोण होते? पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता होते. दादा, ऐस्या भक्ताची ए घरी कामन सांगता तरी ऐसे गोरोबा काकाच्या घरा नोकर म्हणून माझा पंढरीचा पांडुरंग सुद्धा राबल्यानंतर गोरोबा काकांनी सांगितलं, अहो तुम्ही का आले? अहो आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे. गोरोबा काका तुमच्याकडे काम मिळेल का? आणि काम मी पैसे वगैरे मागत नाही, फक्त आमचं दोघांचं पती पत्नीचं पोट भरावं एवढंच धोरण आमचं आहे, आम्हाला दुसरं काही लागत नाही. बरं, गोरोबा काका म्हणाले, करा काम, पण तुम्ही कामही करा, पैसे घ्या, मला काही देऊ नका, पण करा काम, तुमच्याकडे दुष्काळ आहे. परंतु पंढरीची वारी जवळ येत होती. जवळ येत असताना ते 2 जण म्हटले, गोरोबा काका पंढरीची वारी जवळ येत आहे, आम्ही वारी करून येतो. पण गोरोबा काकांच्या एकच लक्षणात आले. लक्ष आल्यानंतर गोरोबा काका म्हटले, अहो तुम्ही वारीला चालले आणि आम्ही पण वारकरी आहेत.